अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 30वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमोजी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारिसी भक्तभव भया नेसी विलया आपदा आरंभी वसत्सी निर्गुणी तो तू भक्त भावाची अगुणी ओऊनी आणि लासी सगुणी संत चुडामणी साईनाथा निज भक्तोद्धारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य तू तर संत वृंदाचा आचार्य तुझसीही अनिवार्य ते आहे जीही धरिले तव चरणद्वय पावले सकळ किलमिशलय जहाला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय कंटक आठवूनिया आपुले चरण येती महातीर्थीचे ब्राह्मण करते गायत्री पुरशरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समजती साईन देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुख वचन लालसे भक्तजन होऊनी पिसे शब्द शब्दांचे जोडूनी ठसे पाहत भरवसे प्रतीती निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेनेची कृतार्थ तद्भक्त धाव पावगा साईनाथा ठेवितो तुझ्या चरणी माता विसरोनीय अपराधा समजता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाची या उद्विग्न चित्ता शांतीदाता तो एक ऐसे साई दयासागर कृपा करीते झाले मजवर तेनेच वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगलकारक ना तरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कायसा भार मजवरता असता मदवाचका प्रकाशक साई समर्थ ज्ञानदीपक अज्ञानतम विध्वंसक किमर्थ साशंक असावे त्या दयाघन प्रभूचा भरवसा तेने न वाटला श्रम अनुमात्रसा पुरला माझे मनीचा दिवसा कृपा प्रसाद हा त्याचा हे ग्रंथरूपी संत सेवा माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा गोड करुणे घेतली देवा धन्य दैवाचा तेने मी गताध्यायी झाले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तास बोधप्रदान साई दयाघन करीत ते आता प्रकृताध्यायी एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयांचे हे गोड कथानक आनंददायक परिसिजे देवदेवी निज भक्तांप्रती कैसे निरविती संता हाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका महाराजांच्या कथा बहुत एकाहून एक अद्भुत ही कथा श्रवणोचित सावचित्त परिसावी कथा नवे हे अमृतापान येणे पावाल समाधान कळोन येईल साईचे महिमान व्यापकपणही तैसेच चिकित्सक आणि तर्कवादी इहीन लागावे यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे ज्ञानी असून व्हावा भाविक श्रद्धाशील विश्वासुक किंवा संता घरीचा पाईक इतर या माईक कहाण्या हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्प धरू असेल भक्त भाग्याचा सधरू तोची उतारू येतळी ऐका हो कथा परम पावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटी मुखरणी कृत कल्याणी सकळिका सहजे जड जीवोद्धारण ते हे साई कथामृत पान प्रापंचिकाचे समाधान मोक्ष साधन मुमुक्षुवा करिता एक कल्पना येथ पावे अनिक कल्पनातीत मनोन हेमाड होऊनी विनीत श्रोतया पालवित श्रवणार्थ ऐसी एक एक कथा कथिता वाढेल लीला रसा स्वादता होईल समाधान भवद वार्ता साई समर्थता ती हीच जिल्हा नाशिक ग्रामवनी काकाजी वैद्य नामक कोणी असती तेथे वास्तव्य करुणी उपाद्य तेस्तानी देवीचे नाम सप्तशृंगी उपाद्य अस्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले येता कालचक्राचा फेरा मन हे भोवे जैसा भोवरा देही धावे सैरा वैरा शांती क्षणभरा लाधेना तेने काकाजी अतिदुःखित जाऊन या देवळा आत देवीपाशी करुणा भाकित चिंता विरहित व्हावया मनोभावे केला धावा देवीही तुष्टली पाहुनी भावा तेच रात्री दृष्टांत व्हावा श्रोती परिसावा नवलावा देवी सप्तशृंगी आई
काकाजीच्या स्वप्नी येई, मने तू बाबा पाशी जाई, मन होईल सुस्थिर. हे बाबा कोठील कवन, करील देवी स्पष्टीकरण. मनोवन काकाजे उत्कंठित मन, नैनोन्मिलन पावले. जिज्ञासी तैसीच राहिली, स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली. काकाजींनी बुद्धी चालविली, बाबा जे वदली ते कोण. असतील बाबा त्र्यंबकेश्वर, काकाजी मनी हाच निर्धार. निघाले घेतले दर्शन सत्वर, राहीना अस्थिरता मनाची. काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास. अखेरपर्यंत राहिला उदास, मनोल्लास लाधेना. जाईना मनाची दुश्चिंतता, शमेना तयाची चंचलता. दिवसेदिवस वाढे उद्विग्नता, निघाला मागुता काकाजी. नित्यप्रांत स्नान करी, रुद्रावर्तन लिंगावरी. सततधार अभिषेक धरी, परी अंतरी अस्थिर. पुनश्च जाऊनी देवी द्वारी, वदे का धाडिले त्र्यंबकेश्वरी. आता तरी मज स्थिर करी, या येर झारी नको गे. येणे परी अति काकुळती, धावा करी तो देवी प्रती. देवी त्या दर्शन दे राती, वदे दृष्टांती तयाते. मने मी जे बाबा वदत, ते शिर्डीचे साई समर्थ. त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ, केले का निरर्थक कळेना. कोठे शिर्डी कैसे जावे, बाबा हे न आपणा ठावे. आता हे जाणे कैसे घडावे, न कळे व्हावे कैसे की. परी जो संत चरणी रथ, मणिधरी दर्शन हेत. संतची काय परी अनंत, सदिच्छा पुरवित तयाची. जो जो संत तो तो अनंत, नसे लवलेश उभयांत. किंबहुना उभय मानणे हेची द्वैत, संता अद्वैत अनंती. चालून जाईन संत दर्शना, स्वेच्छापूर्वीन मणीची कामना. ही तो केवळ अभिमान वल्गना, अघटित घटना संतांची. विना आलिया संतांच्या मना, कोण जाईल तयांचे दर्शना. आश्चर्य तयांच्या सत्ते विना, पान हालेना वृक्षाचे. जैसी जयांची दर्शनोत्कंठा, जैसा भाव जैसी निष्ठा. स्वानंदानुभव पराकाष्ठा, भक्त श्रेष्ठा लाधते. कैसे जावे साई दर्शना, इकडे काकाजीस ही विवंचना. तिकडे तयांच्या शोधित ठिकाणा, पातला पाहुणा शिर्डीचा. पाहुणा तरी काय सामान्य, अवघ्या परिस जो बाबास मान्य. जयाच्या प्रेमास तुळेना अन्य, अधिकारही धन्य जयाचा. माधवराव नामाभिधान, देशपांडेपणाचे वतन. बाबापाशी अतिलढीवाळपण, चालेना आन कवनाचे. सदा सर्वदा प्रेमाचे भांडण, अरे तुरेचे एकेरी भाषण. पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण, पातला तक्षण वणीस. बाबास जव जाहले दुखणे, आईने देवीस घातले गाराने. तुझ्या ओटीत घातले हे ताने, तारणे मारणे तुझ कडे. बाळ माझे हे बरे होता, चरणावरी घालीन तत्वता. येणे परी देवीस नवसिता, लाधली आरमता बाळाच. वैद्य काय देव काय, कार्य उरकता विसर होय. विपत्कालीच नवसाची सय, पावे जव भयन फेडिता. कित्येक वर्ष महिने दिवस, लोटले विसरले गेलेला नवस. अंतिमातेने अंतसमयास, माधवरावास विनविले. बहुता वर्षाचा हा नवस, फेडता फेडता आले हे दिवस. बरविन दीर्घसूत्रता बहुवस, जाईगा दर्शनास देवीच्या. तैसीच मातेच्या दोन्ही रस्तनास, खांडके पडून त्रासली असोस. होऊन या बहुदुसह क्लेश, आणि काही देवीस नवसिले. येथे माते लोटांगणी, तारसील जरी या यातनातुनी. रौप्यस्तनद्वय तुझ वरुनी, ओवाळूनी वाहीन. तोही नवस राहिला होता, फेडू फेडू म्हणता म्हणता. तोही आटवला मातेच्या चित्ता, देहावसानता समयास. देऊनी बब्यास याची ही आठवण, फेडीन म्हणून घेऊनी वसन. माता होऊन या निर्वासन, गेली समरसून हरिचरणी. पुढे मग जाऊ जाऊ म्हणता, दिवस महिने वर्षे लोटता. माधवरावास झाली विस्मरणता, नवस फेडिता राहिले. येणे परी वर्षे 30, होता काय घडले शिर्डीस. ज्योतिषी एक करीत प्रवास, त्याच स्थानास पातला. ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन, जाणे भूत भविष्य वर्तमान. अनेक जिज्ञासू तृप्त करून, वाहवा मिळवून राहिला. श्रीमंत केशवरावजी बुटी, आदी करुणे बहुतांच्या गोष्टी. वर्तवून सगळ्यांची संतुष्टी, उठाउठी संपादिली. माधवरावांचा कनिष्ठ भ्राता, बापाजी आपुले भविष्य पुसता. ज्योतिषी तो जहाला वर्तविता, देवीची अप्रसन्नता तयावर. म्हणे मातेने केलेले नवस,
तिच्या देहांताची या समयास तिने तुझ्या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञा पिले. तेन फेडिता आजवरी नडा देते देवी भारी. माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा. माधवरावास पटली खून सुवर्णकार आमंत्रुण. करविले 2 रौप्यस्तन गेले ते घेऊनी मशिदी. घालूनी बाबास लोटांगण पुढे ठेवून 2 स्तन. वदते झाले बाबा लागून म्हणते घ्या फेडून ते नवस. तूच आमुची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी. हिगे वाचा दत्त देणगी घेऊनी उगी राहावे. बाबा वदती प्रत्युत्तरी जाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरी. वाहे तिची तीच चरणावरी स्तनेही साजरी निज हस्ते. पडता ऐसा बाबांचा आग्रह माधवरावांच्या मनाचाही ग्रह. तैसाच होऊनी सोडिले गृह झाला निग्रह दर्शनाचा. घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन. करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले. आले पहाते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास. सुदैवे काकाजीचे गृहास अनायास प्राप्त ते. काकाजींच्या उत्कंठापोटी शीघ्र व्हावे बाबांची भेटी. तोचही माधवरावांची गाठी हे काय गोठी सामान्य. आपण कोण कोठील पुसता शिर्डीहूनची आले समजता. काय त्या आनंदा पारावरता पडली उभयता मिठीच. ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त साई लीला गात गात. पूर्ण होता नवस कृत्य उपाध्ये निघत शिर्डी ते. माधवरावासारखी सोबत तीही लादली ऐसी अकल्पित. उपाध्ये बुवा आनंद भरित मार्ग लक्षित शिर्डीचा. नवस फिटता शीघ्रगती दोघे पातले शिर्डी प्रती. येताच साई दर्शना निघती परम प्रीती सोत्कंठ. आधी जैसी मनाची आवडी तैशाचं पाऊली निघाले तातडी. पातले काकाजी गोदे थडी जेथून शिर्डी सन्निध. पुजारी वंदी बाबांचे चरण करीत सजल नैनिपन. होऊनी दर्शन सुख संपन्न चित्त प्रसन्न झाले. देवीचा दृष्टांत होता यथार्थ दृष्टी देखता ते बाबा समर्थ. काकाजी सुखावले यथार्थ पुरला मनोरथ तयांचा. असो काकाजी सुख संपन्न दर्शन सेवने चित्त प्रसन्न. झाले खरेच निश्चिंत मन कृपा घन वर्षणे. हरपले मनाचे चंचलपण स्वय झाले विस्मयापन्न. आपणासची पुसती आपण काय विलक्षण ही करणी. नाही काही वदले वचन नाही प्रश्न समाधान. नाही दिदले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी. माझी चंचल चित्तवृत्ती केवळ दर्शने पावली निवृत्ती. लादली अलौकिक सुख सविती दर्शन महती या नाव. साई पायी जडली दृष्टी तेने वाचस पडली मिठी. करणी परिसता बाबांच्या गोष्टी आनंद पोटी न समाये. उपाध्ये बुवा निज भावेसी शरण गेले समर्थासी. पावते झाले निज सुखासी विसरले वृत्तीसी पूर्वील. ऐसे काकाजी 12 दिवस राहते झाले जे शिर्डीत. होऊन या सुस्थिर मानस सप्तशृंगीस परतले. स्वप्नासही लागे काळ उषा कालवा प्रातकाळ. तेव्हा जी पडती ती तीच सफळ स्वप्नेस निर्फळ तदितर. अशी सार्वत्रिक प्रसिद्धी पर्याय शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी. पडोत ती कुठे आणि कधी भक्ता अबाधित अनुभव. ये अर्थीची अल्पवार्ता सादर करीतो श्रोतया करिता. कौतुक वाटेल परमचित्ता श्रवणोल्हासता वाढेल. 2 प्रहरी एके दिवशी बाबा वदती दीक्षितांपाशी. टांगा घेऊन जा राहत्यासी खुशाल भाऊसी घेऊन ये. जाहले की दिवस बहुत भेटावयाची मनी आर्त. मनावे बाबांनी तुम्हा प्रत भेटी प्रित्यर्थ बोलाविले. करून या आज्ञाभिवंदन दीक्षित गेले टांगा घेऊन. खुशाल भाऊ भेटले तक्षण निवेदिले प्रयोजन आगमनाचे. ऐकून या बाबांचा निरोप खुशाल भाऊचं आश्चर्य अमुप. म्हणती हाच उठलो घेऊन झोप. झोपेत आज्ञापत हेची मज. आताच मी दुपारा जेवणी करीत असता आरामशयनी. डोळ्यास डोळा लागता क्षणी बाबाही स्वप्नी हेच वदत. म्हणाले आताच शिर्डीस चल माझी इच्छा झाली प्रबळ. करू काय घोडेन जवळ मुलास कळवाया धाडिले. मुलगा वेशीच्या बाहेर पडला तोच हा आपुला टांगा आला. दीक्षित विनोदे म्हणती तयाला तदर्थच मजला आज्ञा पिले. आता स्वय येत असाल तर टांगा बाहेर आहे तयार. मग ते शिर्डीचा आनंद निर्भर दीक्षिताबरोबर पातले. तात्पर्य खुशाल भाऊ भेटले
बाबांचेही मनोरथ पुरले, खुशाल बहु गहिवरले, पाहून या लिलेस बाबांच्या. एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाला नामाभिधान, मुंबईमध्ये वसता जाणं, बाबांनी स्वप्न दिधले तया. दिंगवायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची सत्ता, बाह्यांतकरण विषय ग्राहकता, जागरितता त्या नाव. विरमे जव सकल इंद्रिय घन, होय जाग्रत संस्कार प्रबोधन, ग्राह्य ग्राहक रूपे स्फुरण, असे हे लक्षण स्वप्नांचे. त्यांचे स्वप्न तो विलक्षण, ठावेन बाबांचे रूपलक्षण, पूर्वी कधी नाही दर्शन, मजकडे येऊन जा म्हणत. आकृतीवरून दिसले महंत, परीन ठावे ते कोठे वसत, रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित जहाला, जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठाव ठिकाणा, परी जो तयासी बोलावी दर्शना, तयाची रचना तो जाणे. मग तेच दिवशी दुपारी, सहज रस्त्याने मारिता फेरी, छबी एके दुकानावरी, पाहुनी अंतरी चमकला. स्वप्नी जे रूप दिसले तयाला, तेच ते गमले रामलालाला, विचारपूस कराया लागला, दुकानदाराला तात्काळ. लक्ष लावून छबी पाहे, कोण कोटील आहे तर हो हे, कळता हा साई शिर्डीत आहे, स्वस्त राहे रामलाल. पुढील पत्ता पुढे लागला, रामलाल शिर्डीस गेला, बाबाची या निर्वाण काला, पर्यंत राहिला त्यापाशी. आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत, आणावे तयास दर्शनार्थ, पुरवावे स्वार्थ वा परमार्थ, हेची मनोरथ बाबांचे. ना तरी हे अवाप्त काम, स्वये सर्वदा निष्काम, निस्वार्थ निरहंकार निर्मम, भक्त कामेक अवतार. क्रोध ज्याचा घेईन वारा, द्वेषास जेथे न लगे थारा, डोळा न देखे जो उदर भरा, साधू खरा तो समजावा. सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परमपुरुषार्थ, वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त, वाचा हा व्यर्थ पळभरी. सारांश माझा धरुनी हात, लिहून घेता हे निज चरित, भक्ती व्हावे निज स्मरण रथ, हेची की इंगित येथील. मनोनी हेमाड अतिविनीत, नित्य श्रोतया हेची विनवित, होऊनी श्रद्धा भक्ती समन्वित, साई सच्चरित परिसावे. तेने मनास होईल शांती, उपजेल व्यसन मग्ना उपरती, जडेल साई चरणी भक्ती, भव निर्मुक्तीदायक. असो पुढील अध्यायी आता, संन्यासी विजयानंदाची कथा. जयास मानस सरासी जाता, लाधले निर्मुक्तता निजपदी, भक्त मानकर बाळा राम, तयाही तैसाच दिधला विश्राम, तोच नुलकर मेघांचा काम, पुरवी प्रकाम साईनाथ. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी, तयाही दिधला ठाव चरणी, ऐसी अगाध साईची करणी, श्रवणा पर्वणी महोत्सव. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, नवसादी कथा कथनम, नामम त्रिशतमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.